नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भाजपच्या नेत्यांना अलीकडे निवृत्तीचे डोहाळे लागलेत की काय अशी शंका यायला लागली आहे. प्रत्येकजण रिटायरमेंटची भाषा करतोय. भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी रिटायरमेंट जाहीर केलं आहे. त्याच्या एक दिवस आधी केंद्रीय मंत्री, लोकप्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ॲडव्हान्टेज विदर्भाच्या कार्यक्रमात पत्रपरिषदेत बोलताना निवृत्तीचे संकेत दिले आहेत. गडकरी म्हणाले की जुन्या पिढीने मागे व्हायला हवं आणि नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे. नव्या पिढीने पुढे आलं पाहिजे. म्हणजे जुन्या पिढीने मागे व्हायला पाहिजे, नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे आणि हळूहळू जुन्या पिढीने बाजूला व्हायला हवं असं गडकरी म्हणाले. म्हणजे एक प्रकारे गडकरींच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. म्हणजे गडकरींना नेमकं काय म्हणायचं आहे, गडकरी यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय. गडकरी स्वतःबद्दल बोलले आहेत. अर्थात ते जो कार्यक्रम जो होता तो इंडस्ट्रीचा होता, म्हणजे ॲडव्हान्टेज विदर्भाचा होता, विकासाचा होता, तो पॉलिटिकल नव्हता. त्यामुळे गडकरींच्या बोलण्याचा अर्थ काय, म्हणजे ते स्वतःबद्दल बोलले की त्यांचा रोख आणखी कुणाकडे होता, ते जनरल बोलले की काही स्पेसिफिक टार्गेट त्यांच्या डोळ्यासपुढे आहे, की स्वतःबद्दल बोललेत ते. पण गडकरींचं वय आता 68 आहे आणि भाजपमध्ये जरी जाहीर नाही केलं तरी निवृत्तीचं वय नाही असं अमित शहानीच मागे सांगून टाकलं आहे की बीजेपी में कोई रिटायर नहीं होगा. कारण 75व्या वर्षी 75 हे रिटायरमेंटचं वय आहे असं सर्वसाधारण मानलं जात होतं. कारण 75व्या वर्षी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी वगैरे हायकमांडला रिटायर करून बाजूला मार्गदर्शक मंडळात पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे सारे समजत होते की बाबा 75 हे बीजेपीमध्ये रिटायरमेंटचं वय आहे. परंतु ते तसं काही नव्हतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 75चे झाले, व्यवस्थित आहेत, काम करताय, नोकरी चालू आहे. तिकडे RSSचे सुप्रीमो मोहन भागवत ते 75 झाले आहेत, ते अजून व्यवस्थित आहेत, काम करतायत, कुणी रिटायर झालेलं नाही. कोण रिटायर व्हायला कोणाची तयारी आहे. म्हणजे तर ठीक आहे, वय वाढतं आहे, तसं शरीराच्या तक्रारी वाढत आहेत, परंतु सत्ता ही प्रत्येकाला हवी असते. सत्ता कुणाला सोडवत नाही. अशावेळी मग त्यामुळे गडकरी निवृत्तीची भाषा करतात. म्हणजे नेमकं काय सुरू आहे. गडकरी स्वतः रिटायरमेंटच्या त्या मानसिकतेत जात आहेत का. त्यांची ही तिसरी टर्म आहे लोकसभेत. ती 2029 संपणार आहे. म्हणजे अजून 3-3.5 वर्ष आहेत गडकरींना खासदार म्हणून. आणि त्यांनी 2029 बाजूला व्हायचं ठरवलं तरी त्यांची जागा घेईल असा नेता अजून तरी भाजपमध्ये नागपुरात तयार झालेला नाही. जो नागपुरातून लढेल की गडकरी नाहीत तर मी लोकसभेचा उमेदवार भाजपचा,
हे सध्या तरी समोर काय कोणी दिसत नाही आहे मैदानात. म्हणजे तसे भाजपमध्ये नेते भरपूर आहेत, परंतु गडकरींचं नेतृत्व ज्या पद्धतीने विकसित झालं आणि सर्वसमावेशक झालं, म्हणजे त्यासाठी गडकरींनी मेहनत घेतली अर्थात आहेच, पण ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःची इमेज तयार केली आहे, त्यामुळे गडकरी अजून दोन निवडणुका आरामात निवडून येऊ शकतात. त्यांना वयाचा प्रॉब्लेम नाही. त्यांनी तब्येतही सुधारवली आहे, वजनही कमी केलं आहे, तरीही ते रिटायरमेंटची भाषा करतात. त्यामुळे नेमकं काय म्हणजे गडबड काय? ते स्वतःसाठी बोलत आहेत की स्वतःसाठी म्हणजे गडकरीच्या जागी दुसऱ्या कोणी लोकसभेत नागपुरातून लढवला तर भाजपची सीट गेली असं समजा. भाजप नागपुरातून जिंकू शकत नाही. जिंकायचं झालं तर गडकरीच नागपुरातून जिंकू शकतात. मी गडकरींना बाजू करा, दुसरा उमेदवार द्या, तो नागपुरातून येऊ शकत नाही. कारण गडकरी इकडे लोक भाजप म्हणून पाहत नाहीत. म्हणजे काय, गडकरी हे वेगळं मटेरियल आहे, त्याच्याकडे भाजप म्हणून कोणी पाहत नाही. तर गडकरीच्या जागे दुसरा काही द्यायचा तर भाजपला आत्तापासून तयारी करावं लागेल आणि दुसरा गडकरी तयार करावा लागेल. ती कोणाची तयारी आहे? त्यामुळे गडकरी म्हणतात की आता आम्ही बाजूला व्हायला हवं, नव्या पिढीलाकडे जबाबदारी द्यायला हवी. कल्पना चांगली आहे, परंतु म्हणजे आहे कोण, म्हणजे स्टँडमध्ये आहे कोण जबाबदारी घेणार? तर 2 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही हेच बोललं जातं. नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत, 75 वर्षी मोदी रिटायर होणार वगैरे वगैरे. काही झालं नाही. उलट आता 2029 येत आहे. 2029ची लोकसभा निवडणूकही मोदींच्याच नेतृत्वात लढवायचं भाजपने मागेच जाहीर केलं आहे. म्हणजे मोदींची ही 4थी टर्म असेल खासदारकीची. मोदी 75च्या वर झाले आहेत. त्यामुळे रिटायरमेंट हे अनेकांसाठी अडचण आहे, तर अनेकांना ते ॲडव्हान्टेज आहे. ॲडव्हान्टेज 75. तरी मग गडकरींनी हा इशारा कोणाला दिला आहे? हा इशारा आहे की स्वगत आहे की मनोगत आहे? हाही प्रश्न आता सध्या जोरदार चर्चा आहे याची. गडकरींच्या बोलण्याचा अर्थ काय? पण असा अर्थ काढायच्या भानगडीत पडू नका. कारण गडकरी हे बोलून जातात, ते मोकळे ढाकळे आहेत, बोलून जातात. त्याच्या बोलण्याचा अर्थ कोणी काढू नये, तर निघणारे नाही अर्थ. बोलून ऐकायचं, एन्जॉय करायचं आणि विसरून जायचं. कारण सध्या राजकारण हे अतिशय निसरडं झालं आहे, चंचल झालेलं आहे, राजकारणाचा दर्जा खालावला आहे. तरी आपण त्यात गडकरीसारखे चांगली माणसं आहेत, त्यांना सोबत घेऊन आपण राजकारण एन्जॉय करायला पाहिजे. त्यात रिटायरमेंटची भाषा करायला कशाला करायची? गडकरींनी ही भाषा बंद करायला पाहिजे. पण गडकरींना अधूनमधून तो जोश येतो आणि ते असं काहीतरी बोलून जातं. रिटायरमेंट कधी काय, त्याचा अर्थ लोक काढायचा प्रयत्न करतात, तो निघत नाही. तुम्हाला काही समजतं का याच्यावर? गडकरी बोलले त्याच्यावर काही समजलं असेल तर कॉमेंट करा. नमस्कार.